नमस्ते, मी मंदा। आज आपण शिकणार आहोत व्हॉट्सअपच्या अशा काही सेटिंग ज्यामुळे तुमचा फोन हँग न बंद होणार आहे। तुमच्या जी गॅलरीत व्हॉट्सअपचे व्हिडिओज किंवा फोटोज साठतात ते कसे आपण बंद करणार आहोत। आणि अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला जे मेसेज असतात किंवा आता सगळ्यांच्याकडे पालकांच्याकडे पण ग्रुप असतात, आपले कामाचे ग्रुप असतात, बऱ्याच जणींच्याकडे फ्रेंडचे ग्रुप, असं बरेच ग्रुपचे सिस्टीम असल्यामुळे प्रत्येकाकडे ग्रुप असतातच। मग त्यात अत्यंत महत्त्वाचा एखादा मेसेज असतो, तो कसा पिन आउट करायचा किंवा त्याला कसं महत्त्वाच्या ह्याला फ्रंटला ठेवायचं हे आपण सेटिंग मधनं शिकणार आहोत। बऱ्याच जणींना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांनी नक्की बघा। अत्यंत महत्त्वाच्या सेटिंग्ज आहेत आणि तुम्हाला नक्की उपयोगाला पडतील। आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी आपल्या अशा मैत्रिणींना शेअर करा ज्यांना ह्यातले सेटिंग्ज माहीत नसतील आणि त्यांना त्या उपयोगी पडतील। चला तर आपण बघूया। अशा प्रकारे ग्रुप असतील तर ह्या आता तुम्हाला पिनांची चिन्ह दिसतात, बरोबर? ही पिनांची चिन्ह दिसतात, ही कशा पिना लावल्यात हे आपण बघणार आहोत। चला तर आता पहिला आपण शिकणार आहोत पिन कशी लावायची किंवा अत्यंत महत्त्वाचा मेसेज कसा पिन आउट करायचा। ठीक आहे, इथं आता आमच्यात टीचर्स प्रोग्राममध्ये हे उद्यासाठी आम्हासनी नवीन हे आले, वेळापत्रक आले, अंगणवाडीचं मुलांना कसं शिकवायचं किंवा हे मग आता ह्या मॅडम केल्याचा फायदा म्हणजे आपल्याला कधीही आपण तो ग्रुप ओपन केला तर तो मेसेज पहिल्यांदा आपण पिनवर तिथं टिक केलं तर त्या पिनमध्ये तो सेव्ह असणार आहे। ते मग वेळापत्रक असेल, गाणी, गोष्टी काही असेल किंवा तुमचे महत्त्वाचे एखादी सूचना कसं झालं हे आता आपण पाहणार आहोत। आता लक्षात असं धरायचं, इथं पकडलं की अशावरती स्माइली येतात, नमस्कार ते येतं, पण आपल्याला इथं नाही जायचं। इथं जे 3 वरती डॉट दिसतात नाही तिथं जायचं। ह्या 3 डॉटवर गेल्यावर इथं तुम्हाला पिन लक्षात आलं, इथं पिन म्हणून आले बघा। इथं पिन किंवा अनपिन, आता ह्या मॅडमांनी पिन केले तर आपण अनपिन करू शकतो। लक्षात आलं बघा, आता ही अनपिन झालं। लक्षात येतं तुमच्या इथं 2च दिसते बघा, 2ची संख्या दिसते। तर आता आपल्याला त्याला पिन करायचं आहे। कशाला? ह्याला पिन करायचं आहे तर इथं परत जाणार, इथं 3 डॉटचं 3 डॉट पकडणार, इथं अनपिन केलं होतं, आता परत पिन करणार। लक्षात आलं? किती वेळेसाठी करायचं आपल्याला? तर आम्हाला हे वेळापत्रक 24 तासासाठी, नेक्स्टच्या 24 तासासाठी लागणार आहे। तर आता इथं मी केलं किती? 24 तास, मग इथं केलं पिन। ओके, असं पिन केल्यामुळं उद्या ज्या वेळेला आपण मेसेज उघडणार आहोत त्यावेळेला त्या पिनवर गेल्यावर आपल्याला तो डायरेक्ट मेसेज ओपन केला जातो। झालं ग्रुपमधल्या एखाद्या महत्त्वाच्या मेसेज संदर्भात किंवा एखाद्या महत्त्वाच्या सूचनेसंदर्भात। आपण आता एखादा ग्रुप ज्या वेळेला सकाळी आपण सर्वांना गुड मॉर्निंग ते असं टाकतो त्यावेळेला हे सगळे ग्रुप खाली जातात। मग अशा वेळेला आपल्याला प्रत्येक वेळ शोधावं लागतं की कुठं गेला तो, मग त्याच्यासाठी स्क्रोल करायचं, मग परत ते मेसेज हुडकायचे, हे करायचे। यासाठी आपण तसं न करता आता माझ्यासाठी हा ग्रुप महत्त्वाचा आहे कुठला की बाबा हे ग्रुप, बरोबर? मग आता इथं मी असं प्रेस करून धरलं, बरोबर? आता इथं वरती दाखवते बघा, इथं तुम्हाला पिनचं चिन्ह दिसतंय, मी इथं पिन केलंय। मग आता मी ह्याला अनपिन करतो। अनपिन केलं, तुम्हाला दिसतोय कुठं आहे? इथं तो गेला ग्रुप कुठंतरी, बघा इकडे खाली आला। म्हणजे जसं मेसेज नवीन येत जातील तसं ते खाली म्हणजे नवीन मेसेज वरती आणि जुने मेसेज खाली जातात। मग आता हा आपल्याला नेहमी महत्त्वाचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, पिन करून ठेवायचा। म्हणजे हा माझ्यासाठी महत्त्वाचा ग्रुप आहे आणि तो मी व्हॉट्सअप उघडल्याबरोबर मला तो पहिला दिसला पाहिजे। मग त्यासाठी मी काय केलं, ह्याला पिन केलं। बघा कुठं आला? इथं आला। लक्षात आलं? म्हणजे हा कधीच तुम्हाला कधीच हा खाली जाणार नाही, कायम वरतीच राहणार। ते जे आपल्याला पिन केले आपण ज्या ग्रुपला ते वरतीच राहणार आहेत। आणि तुम्हाला या व्हॉट्सअपमध्ये कमीत कमी 3 ग्रुपला पिनअप करता येतं, म्हणजे ते अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी। अशा ग्रुपला 3 महत्त्वाच्या पिनअप करू शकता। हे झालं दुसरा।
आता आपण तिसरा शिकणार आहोत ते तुमच्या जर का आता ग्रुपमध्ये मेसेज येतात किंवा फोटोज येतात, व्हिडिओज येतात, ते आपण कसे बंद करणार आहोत. त्यासाठी आपण जायचं इथं 3 बटन, 3च्या ह्याच्यावर टिंबावरनी, मग इथं जायचं सेटिंगला गेल्यानंतर आपण जाणार आहोत चॅट्समध्ये. कुठं जायचं? चॅट्समध्ये गेल्यावर आता जर का तुमची मीडिया विजिबिलिटी हा असा ग्रीन बटन असेल, जर ग्रीन बटन असेल तर तुमच्या जे व्हॉट्सअपला येणारे मेसेज, फोटो, व्हिडिओज काय असतील ते तुमच्या गॅलरीला डायरेक्ट सेव्ह होतात. ते तुम्हाला जर का नको असतील तर तुम्ही हे काय करायचं, मीडिया विजिबिलिटी काय बंद करायची. मग आता हे दिसू शकणे असं काहीतरी ते मराठीत त्याचं हे आहे. मग आता आपल्याला जर का ह्यातलं ग्रुपमधले मेसेजेस किंवा फोटोज सेव्ह नको व्हायला पाहिजे, गुड मॉर्निंग मेसेज किंवा गुड नाईट मेसेज सेव्ह नको व्हायला पाहिजे, तर आपण हे मीडिया विजिबिलिटी बंद करून टाकायची. लक्षात आलं? हे पूर्ण फोनची, म्हणजे जे व्हॉट्सअपला जे तुमचे मेसेज येणार किंवा व्हिडिओज काय असतील ते सगळं ह्यानं बंद होणार. म्हणजे तुमच्या ग्रुप गॅलरीला ह्यातलं काही सेव्ह नाही होणार व्हॉट्सअपमधलं. पण आपल्याला जर का हे झालं पूर्ण व्हॉट्सअप बाबतीत. आता जर का आपल्याला एखाद्या ग्रुपचं ज्याला खूप सारे मेसेजेस येतात, खूप सारे व्हिडिओज हे येतात, तर त्या ह्याचं आपण कसं बंद करणार आहोत. लक्षात ठेवा, हे आता आमचं कोल्हापूर ग्रामीणचा मोठा ग्रुप आहे. भरपूर फोटोज, व्हिडिओज येतात, मग ते गॅलरीमध्ये सेव्ह होऊन फोन हँगायला सुरुवात होते. म्हणून ह्याची आपल्याला मीडिया विजिबिलिटी बंद करायची आहे. ह्याला आता मला ग्रुपची हे बंद करायचे, म्हणजे ह्यांचे इमेजेस किंवा हे व्हिडिओज बंद करायचे. तर आपण काय करणार आहोत, इथं जायचं 3 डॉटवर, इथं आपण जाणार आहे ग्रुप इन्फोमध्ये. लक्षात आलं तुमच्या? ग्रुप इन्फोमध्ये गेल्यावर आपल्यासाठी जी मीडिया विजिबिलिटी किंवा तुमच्या संग्रहित ठेवा असं काहीतरी असतं ते असणार आहे. ते तुम्ही काय करायचं, आता इथं मात केल्यामुळं ह्याच्यात काही शिल्लक, इथं जर का तुमचं ऑन असेल तर ते हे करायचं, ऑफ करायचं. म्हणजे तुमचं ते ग्रुपचे मेसेजेस किंवा व्हिडिओज, फोटोज त्या गॅलरीला सेव्ह होणार नाही. त्यामुळे आपल्या फोनमध्ये कमी मेमरी सेव्ह केली जाईल किंवा कमी डाटा सेव्ह होईल. त्यामुळं आपल्याला म्हणजे फोन हँगणार नाही किंवा फोनमधली स्टोरेज जास्ती साठणार नाही. झालं, आपण शिकलो की बाबा आपल्या गॅलरीमध्ये व्हॉट्सअपमधले कुठलेच फोटो किंवा व्हिडिओज न सेव्ह होण्याबाबतीत किंवा आपला डाटा कमी साठण्यासाठी. जर का आपल्याला एखादा व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं, तर किंवा तो कसा सेव्ह करायचा हे आता आपण पाहणार आहोत. आता मला हा व्हिडिओ आवडला आहे, तर आता मला हा गॅलरीत माझ्या सेव्ह करायला पाहिजे. तर मी इथं पकडला, हा ओपन केला, इथं जायचं 3 डॉटवर, इथं 3 डॉटवर जायचं, इथं सेव्ह आहे बघा, इथं सेव्ह म्हणून सिलेक्ट करायचं. हा झाला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला व्हिडिओ. हे बघा इथं खाली दाखवतं. अशा पद्धतीनं आपण सेव्ह पण करू शकतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.